राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जुलै महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसानं सरासरी गाठली आहे। मात्र धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसानं चक्क पाठ फिरवल्याचं चित्र आहे। या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडलाय, त्यामुळे या दोन जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय। धुळे जिल्ह्यात उणे 25 तर नंदुरबार जिल्ह्यात उणे 19 पावसाची नोंद आहे। धुळे आणि नंदुरबार पाठोपाठ भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून इथे सरासरी इतका पाऊस झाला आहे। आणि गुजरात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या सीमेवर धुळे नंदुरबार हे दोन जिल्हे असून बंगालच्या उपसागरातून पर्जन्ययुक्त हवामान परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे। ज्या सिस्टम्स आहेत ज्या नॉर्थ वेस्टवर्ड मूव्ह होतात आणि त्याच्यामध्ये पाऊस म्हणजे गुजरात रिजन आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्र हा जो म्हणजे लागलेला आहे भाग आहे मध्य महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये पाऊस होत नाही तेव्हा आपल्याला तसं चित्र दिसतं। तुम्ही आज बघाल जर पूर्ण देशाच्या याच्यामध्ये तर गुजरातमध्ये सुद्धा काही भाग आहे गुजरात रिजनचा जो स्कॅन्टीमध्ये आहे, डेफिशिट रेनफॉल आहे आणि त्याचा सलग जो भाग आहे नंदुरबार आणि धुळे हा सुद्धा त्याच्या सलग भाग असून याच्यामध्ये सुद्धा रेनफॉल कमी झालेला आहे। याचं मागचं कारण की ज्या सिस्टम्स तयार होत आहेत बेंगॉल किंवा अरेबियन सी मध्ये जी ऑफशोर ट्रफ असते किंवा बेंगॉलमध्ये लो प्रेशर एरिया असतो जो नॉर्थ वेस्टवर्ड मूव्ह होतो, तो नॉर्थ वेस्टवर्ड मूव्ह झाल्यानंतर जेव्हा राजस्थान किंवा गुजरातकडे येतो तो तेव्हाच आपल्याला पाऊस पडतो। पण आतापर्यंत ज्याच्यामध्ये बघितलं तर एक स्पेल होती जेव्हा मॉन्सून ऑनसेट झालं तेव्हा पाऊस पडला, नंतर कुठलीच अशी सिस्टम नव्हती की जी गुजरातपर्यंत पोहोचेल आणि ज्या गुजरात लागून जो ते दोन डिस्ट्रिक्ट्स आहे याच्यामध्ये पाऊस पडेल असं नव्हतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।